मित्रांनो नमस्कार. तुम्ही कधी असा विचार केला आहे का की ज्या सवयीला आपण आयुष्यभर आरोग्याचा सर्वात मोठा मंत्र मानत आलो, तीच सवय एका वयानंतर आपल्या शरीराला आतून कमकुवत करू शकते. अनेक ज्येष्ठ नागरिक रोज हजारो पावले चालतात, सकाळ संध्याकाळ फिरतात आणि त्यांना असं वाटतं की इतकं केलं म्हणजे आरोग्य पूर्णपणे सुरक्षित आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज अनेक तज्ञ डॉक्टर आणि फिजिओथेरपिस्ट सांगत आहे की 70 वर्षांनंतर फक्त चालणे पुरेसे राहत नाही, कारण शरीराची गरज त्या वयात बदलते. चालल्यामुळे शरीर हलकं राहतं. शरीराला ताकद, संतुलन, लवचिकता आणि सांध्यांना योग्य आधार मिळालाच पाहिजे, नाहीतर हळूहळू शरीराचा पाया आतून ढासळू लागतो. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे अनेकांना ही प्रक्रिया सुरू झालेली असते पण त्यांना त्याची जाणीवही होत नाही. मित्रांनो, कल्पना करा, एखादं घर बाहेरून सुंदर दिसतंय, घराची कलर स्कीम उत्तम आहे, पण आतल्या भिंतींना तडे गेलेले आहे आणि पाया कमजोर झालेला आहे. अगदी तसंच काहीसं आपल्या शरीराबरोबर घडू शकतं. रोज चालण्यामुळे आपण सक्रिय दिसतो, पण जर स्नायू कमजोर झाले, संतुलन कमी झालं, सांधे झिजायला लागले आणि शरीराची ठेवण बिघडली तर एक छोटीशी चूक सुद्धा मोठ्या दुखापतीत बदलू शकते. अनेक वृद्ध लोकांना वाटतं की वय वाढलं म्हणून शरीर जड झालंय, गुडघे दुखतायत, पाठ वाकते किंवा तोल जातो आहे. पण मित्रांनो, अनेक वेळा यामागे फक्त वाढतं वय नसतं, तर चुकीची किंवा अपुरी हालचाल असते. आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या 70 वर्षांनंतर प्रत्येकाने समजून घेतल्या पाहिजे. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत असे 5 महत्त्वाचे बदल जे फक्त चालण्यापेक्षा कितीतरी जास्त प्रभावी ठरू शकतात. हे बदल तुमच्या शरीराला ताकद देतील, तोल सुधारतील, सांधे सुरक्षित ठेवतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अधिक काळ स्वतंत्र आणि आत्मविश्वासाने जगण्यास मदत करतील. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा भाग कदाचित तुमच्या संपूर्ण विचारसरणीमध्ये बदल घडवू शकतो. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात, तुमच्या गावाचे किंवा शहराचे नाव काय ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा, जेणेकरून मला कळेल की महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागातील लोक आपल्या चॅनलशी जोडले गेले आहे. तुमचे काही सल्ले असतील तर ते देखील कमेंटद्वारे नक्की द्या. आणि जर तुम्हाला आरोग्य, फिटनेस आणि दीर्घायुष्य याबद्दल सोप्या भाषेत माहिती हवी असेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अनेक लोकांना वाटतं की रोज चाललं म्हणजे शरीर मजबूत राहतं, पण सत्य खूपच वेगळं आहे. चालल्यामुळे शरीरातील काही स्नायू काम करतात, पण संपूर्ण शरीराला आवश्यक असलेली ताकद त्यातून मिळत नाही. विशेषतः 70 वर्षांनंतर शरीरातील स्नायू नैसर्गिकरित्या कमी होऊ लागतात. मित्रांनो, ह्या प्रक्रियेला सार्कोपेनिया असे म्हणतात. सुरुवातीला ह्याची लक्षणं फार साधी असतात. जिने चढताना दम लागणे, खुर्चीतून उठताना त्रास होणे, वस्तू उचलताना हात थरथरणे किंवा अचानक तोल जाणे अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात. अनेकांना असं वाटतं की हे तर वयानुसार होतच, पण खरं म्हणजे शरीरातील ताकद कमी होत असल्याचा तो एक स्पष्ट इशारा असतो. शरीराला सतत आव्हानं मिळाली नाहीत तर शरीर हळूहळू आळशी बनतं आणि स्नायूंची ताकद कमी होत जाते. मित्रांनो, एक उदाहरण म्हणून सुमित्रा ताईंचंच उदाहरण बघा. वय वर्ष 73, त्या रोज सकाळी जवळपास 1 तास चालायच्या. परिसरातील सगळे लोक त्यांचं कौतुक करायचे, पण एके दिवशी पाण्याने भरलेली बादली उचलताना त्या तोल जाऊन खाली पडल्या. त्यांना वाटलं की कदाचित थकवा असेल, पण तपासणीमध्ये डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या पायांच्या आणि पाठीच्या स्नायूंमध्ये ताकद खूपच कमी झाली होती. त्या जरी सक्रिय होत्या तरी शरीर मजबूत नव्हतं. त्यानंतर त्यांनी मात्र खूपच छोट्या गोष्टींनी सुरुवात केली. भिंतीला टेकून पुशअप्स करणे, खुर्चीतून उठणे बसणे आणि हलक्या पाण्याच्या बाटल्यांनी हाताचे व्यायाम करणे. आणि मित्रांनो, काही आठवड्यांतच त्यांना फरक जाणवायला लागला. चालताना त्यांचा आत्मविश्वास वाढला, पाय हलके वाटू लागले आणि छोट्या कामांसाठी इतरांवर अवलंबून राहावं लागत नव्हतं. मित्रांनो, स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे फक्त बॉडी बिल्डिंग नव्हे, वृद्धापकाळात ते म्हणजे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याचं साधन आहे. तुम्ही स्वतः बाथरूममध्ये सुरक्षितपणे जाऊ शकता का? किराण्याची पिशवी उचलू शकता का? हाताचा आधार न घेता खुर्चीतून उठू शकता का? या छोट्या गोष्टीच खरं आरोग्य ठरवत असतात. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ह्यासाठी जिम किंवा महागड्या मशीनची गरज नाही. तुमचं स्वतःचं शरीर, एक साधा रेझिस्टन्स बँड किंवा पाण्याच्या बाटल्या पुरेशा आहे. आठवड्यातून 3 वेळा फक्त 10 ते 15 मिनिटं शरीराला थोडं आव्हान दिलं तरी वय वाढतानाही ताकद टिकून राहू शकते. बहुतेक लोक तोल सांभाळण्याची क्षमता गृहीत धरतात. लहानपणापासून आपण चालतो, पळतो, धावतो, त्यामुळे शरीराचा तोल कायम राहील असं वाटतं. पण वयानुसार शरीरातील संतुलन नियंत्रित करणारी प्रणाली कमजोर होत जाते. कानातील संतुलन यंत्रणा, पायांचे स्थिर करणारे स्नायू आणि मेंदूची प्रतिक्रिया हळूहळू मंदावते. म्हणूनच वृद्ध व्यक्तींमध्ये पडण्याच्या घटना खूप वाढतात आणि एकदा पडल्यावर अनेकांचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते.
काही जण शारीरिकदृष्ट्या बरे होतात, पण मनामध्ये पडण्याची भीती कायमची बसते. मग ते चालणं कमी करतात, घराबाहेर पडणं टाळतात आणि हळूहळू शरीर आणखी कमजोर होत जातं. एक उदाहरण म्हणून वसंतरावांची गोष्ट खूप विचार करायला लावणारी आहे. वय वर्ष 76. ते दररोज बाजारात चालत जायचे, मित्रांसोबत फेरफटका मारायचे. पण एके दिवशी रस्त्यावर ठेच लागून त्यांचा तोल गेला आणि ते कसेबसे वाचले. त्या घटनेनंतर ते चालतानाही सतत घाबरू लागले. त्यांच्या मुलाने त्यांना फिजिओथेरपिस्टकडे नेलं. मित्रांनो, तिथे त्यांना फार अवघड व्यायाम दिले नाही. फक्त एका पायावर काही सेकंद उभे राहणे, भिंतीचा आधार घेऊन बाजूला चालणे आणि हळूहळू डोळे बंद करून संतुलन राखण्याचा सराव करणे. सुरुवातीला त्यांना हे अगदी विचित्र वाटलं, पण काही आठवड्यांनंतर त्यांना स्वतःमध्ये प्रचंड बदल जाणवू लागला. चालताना भीती कमी झाली, पाय अधिक स्थिर वाटू लागले आणि आत्मविश्वास परत आला. संतुलनाचा सराव म्हणजे फक्त पडणं टाळणं नाही, तर मेंदू आणि शरीरातील संवाद जिवंत ठेवणं आहे. मित्रांनो, तुम्ही स्वतःच आताच तपासू शकता. भिंतीजवळ उभं राहा आणि एक पाय उचलून 10 सेकंद उभं राहण्याचा प्रयत्न करा. जर शरीर डगमगत असेल किंवा भीती वाटत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. शरीर तुम्हाला सांगत असतं की आता संतुलनावर काम करण्याची वेळ आली आहे. चांगली गोष्ट म्हणजे रोज काही मिनिटांचा सराव सुद्धा मोठा बदल घडवू शकतो. आपण अनेकदा समजतो की वयानुसार शरीर कडक होणं हे नैसर्गिक आहे, पण सत्य असं आहे की शरीराचा कमी वापर हे त्यामागचं एक मोठं कारण आहे. चालल्यामुळे पाय हलतात, पण शरीराच्या बाकी भागांना आवश्यक हालचाल मिळत नाही. मान, खांदे, कंबर, पाठ हे सर्व सांधे नियमितपणे वेगवेगळ्या दिशेने हलले नाहीत तर ते हळूहळू जखडायला लागतात. मग साधी कामं सुद्धा अवघड होतात. गाडी चालवताना मागे वळून पाहणं, कपाटातील वस्तू काढणं, खाली वाकून चप्पल उचलणं या साध्या गोष्टी करतानाच त्रास सुरू होतो. एक उदाहरण म्हणून माधुरीताईंना बागकामाची खूप आवड होती, पण काही वर्षांनी त्यांना जाणवलं की खाली वाकणं आता कठीण होत चाललं आहे. सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, पण नंतर अगदी कपडे वाळत घालतानाही खांदे दुखायला लागले. डॉक्टरांनी त्यांना औषधांपेक्षा हालचाली वाढवण्याचा सल्ला दिला. त्यांनी दररोज सकाळी हलकं स्ट्रेचिंग सुरू केलं. मान फिरवणे, खांदे गोल फिरवणे, कमरेला हलके वाकवणे, खुर्चीत बसून शरीराला बाजूला वळवणे. एका महिन्यातच त्यांना एवढा फरक जाणवला की त्या पुन्हा आरामात बागेत तासनतास काम करू लागल्या. मित्रांनो, लवचिकता म्हणजे जिम्नॅस्ट सारखं शरीर वाकवणं नव्हे, ती म्हणजे शरीर सहज आणि वेदनारहितपणे हलू शकणं. शरीर जितकं लवचिक असेल तितकं ते सुरक्षित राहतं. कारण अचानक घसरलं किंवा काही पकडण्यासाठी वाकावं लागलं तरी शरीर योग्य प्रतिक्रिया देऊ शकतं. त्यामुळे दररोज काही मिनिटं स्ट्रेचिंग करणं ही वृद्धापकाळातील मोठी गुंतवणूक ठरू शकते. मित्रांनो, वयानुसार अनेक लोकांची पाठ वाकायला लागते, खांदे पुढे येतात आणि चालताना शरीर झुकलेलं दिसतं. लोक याला वृद्धत्वाची नैसर्गिक खूण समजतात, पण अनेक वेळा त्यामागचं कारण असतं कमजोर कोर मसल्स आणि चुकीची शरीराची ठेवण. शरीराचा कोर म्हणजेच मध्यभाग मजबूत नसेल तर संपूर्ण शरीराचा भार चुकीच्या पद्धतीने पाठीवर आणि सांध्यांवर पडू लागतो. मग पाठदुखी, श्वास घेण्याचा त्रास आणि थकवा वाढतो. एक एक्झाम्पल म्हणून नंदकुमार काकांना नेहमी वाटायचं की ते व्यवस्थित चालतात, पण त्यांच्या मुलीच्या लक्षात आलं की ते सतत पुढे वाकून चालतात. थोडं चाललं तरी त्यांना कमरेत त्रास व्हायचा. एका तज्ज्ञांनी त्यांना सांगितलं की त्यांची समस्या फक्त वयामुळे नाही तर शरीराच्या मध्यभागातील स्नायू म्हणजेच कोर कमजोर झाल्यामुळे आहे. मग त्यांनी खूप साधे व्यायाम सुरू केले. भिंतीला टेकून सरळ उभं राहणं, पोट हलकं आत ओढून श्वास घेणं, बसल्या जागी कमरेला पुढे मागे हलवणं. काही आठवड्यांतच त्यांच्या चालण्यामध्ये फरक दिसू लागला. पाठदुखी कमी झाली आणि श्वास घेणंही अधिक आरामदायक झालं. योग्य पोश्चर म्हणजे फक्त सुंदर दिसणं नाही, ते शरीरातील प्रत्येक अवयवासाठी महत्वाचं असतं. चुकीच्या ठेवणीमुळे फुफ्फुसांवर दाब येतो, पचनावर परिणाम होतो आणि शरीर सतत थकलेलं वाटतं. त्यामुळे दिवसातून काही मिनिटं स्वतःच्या शरीराच्या ठेवणीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. शरीर सरळ ठेवणं म्हणजे स्वतःला अधिक काळ मजबूत ठेवणं आहे. मित्रांनो, चालणं हा उत्तम व्यायाम आहे, पण जर तोच व्यायाम सतत आणि एकाच प्रकारे केला गेला तर सांध्यांवरील ताण वाढू शकतो. विशेषतः कठीण रस्त्यावर किंवा फरशीवर जास्त चालल्याने गुडघे, कंबर आणि घोटे हळूहळू झिजायला लागतात. शरीरातील स्नायू पुरेसे मजबूत नसतील तर हा भार थेट सांध्यांवर पडतो. मग वेदना सुरू होतात, सूज येते आणि हालचाल कमी होते. एक उदाहरण म्हणून मोहनरावांना फिरायला खूपच आवडायचे. निवृत्तीनंतर त्यांनी चालण्याचं प्रमाण आणखीनच वाढवलं. मग काही काळानंतर त्यांना गुडघ्यामध्ये सतत वेदना होऊ लागल्या. तपासणीमध्ये कळालं की त्यांच्या सांध्यांमधील कुशनसारखा भाग पातळ झाला आहे.
डॉक्टरांनी त्यांना चालणं बंद करायला सांगितलं नाही, पण त्यासोबत इतर हालचाली जोडायला सांगितल्या. त्यांनी पाण्यातील व्यायाम सुरू केला, सायकलिंग सुरू केलं आणि सोबतच हलकं योगासन देखील. काही आठवड्यांतच त्यांची वेदना कमी झाली आणि त्यांना पुन्हा चालण्यामध्ये आनंद वाटू लागला. आपल्या सांध्यांना फक्त हालचाल नाही तर योग्य आधारही हवा असतो. त्यामुळे शरीराला विविध प्रकारच्या हालचाली देणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, वॉकिंग सुरूच ठेवा, मात्र त्यासोबतच स्ट्रेंथ ट्रेनिंग, संतुलन, स्ट्रेचिंग आणि कमी प्रभावाचे व्यायाम जोडा. कारण म्हातारपणात उद्दिष्ट फक्त जास्त जगणं नसतं, तर चांगलं, स्वतंत्र आणि आनंदाने जगणं असतं. मित्रांनो, आज आपण पाहिलं की फक्त चालणं पुरेसं नसतं. शरीराला ताकद, संतुलन, लवचिकता, योग्य पोश्चर आणि सांध्यांचं संरक्षण ह्या सगळ्या गोष्टींची गरज असते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरुवात करायला कधीच उशीर होत नाही. अगदी छोट्या छोट्या बदलांनीही मोठा फरक पडू शकतो. रोज फक्त 10 ते 15 मिनिटं स्वतःसाठी दिलीत तर पुढची अनेक वर्ष अधिक आत्मविश्वासाने आणि स्वातंत्र्याने जगता येऊ शकतात. मित्रांनो, आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, या 5 गोष्टींपैकी तुम्ही सर्वप्रथम कोणत्या गोष्टीवर काम सुरू करणार आहात. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.